नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर भिरेंद्र सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 डिसेंबर या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना या देशाने फिफा विश्वचषक 2022 जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये फिफा विश्वचषक आयोजित केला गेला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर ऑप्शन क्रमांक 4 लिओनेस मेस्सी हा खेळाडू अर्जेंटिना या देशाचा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील या देशाने फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपिका पादुकोण यांनी फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारताचा 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आदित्य मित्तल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2023 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भोपाळमध्ये उभारण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक 2 भारताचे गृहमंत्री अमित शहा. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आपले चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य राखीव पोलीस बल स्थापना 1948 मध्ये झाली. होमगार्ड दलाची स्थापना 1949.
ऑप्शन क्रमांक 3 भारतीय पोलीस सेवेचे जनक वल्लभभाई पटेल. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ. तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना 1949 ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना ही 1946 मध्ये झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या खेळामध्ये 11 खेळाडू असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सॅम करन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 IPL मध्ये एकूण संघ 10 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 IPL 2022 विजेता संघ कोणता? IPL 2022 विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात टायटन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवीण बंदेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ. ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. ऑप्शन क्रमांक 3 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 27 समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ते शिर्डी या मार्गावरून सुरू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड यांनी एका षटकामध्ये 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले आहे? विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 45वे दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वीर बाल दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वीर बाल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 हिराबेन मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेतील तांबडा ग्रह म्हणून मंगळ हा ग्रह ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील सर्वात खोल महासागर कोणता? जगातील सर्वात खोल महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पंचकोणी ताऱ्यांचे चिन्ह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 या वर्षी स्थापन झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान या ठिकाणी हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्य होत असताना
भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रीय पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय डॅश डॅश पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष पाहिजे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी देशातील पहिले बाल न्यायालय स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा, ऑप्शन क्रमांक 2 गाळाणा टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3 अक्राणी टेकड्या, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 35% भाग व्यापतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
53वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मदतीतून बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश सभासद निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश सभासद निवृत्त होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 सभासद निवृत्त होतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान हा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिहान हा प्रकल्प नागपूर या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांचे फुटके नशीब हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा बॉम्बे क्रॉनिकल ही वृत्तपत्रे कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्ह्यामध्ये अडाण धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारतातील तलावांचा राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भारताची झिरो मेल कुठे आहे? भारताची झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी भारताची झिरो मेल आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, भारताच्या भूसीमा डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भेटतात हे आपले करेक्ट आन्सर होईल.